हॅलो स्टुडंट, ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो लेसन आपण पाहतोय, हा लेसन आपण मेन 3 पार्टमध्ये डिवाइड केला होता. त्यातला जो फर्स्ट पार्ट होता तो इम्युनिटी आणि इम्यून सिस्टीमशी रिलेटेड होता. इन दॅट पार्ट वी लर्न फर्स्ट various terms related to the immune system. So in those terms, first you learn what is meant by immunity, what is meant by immunology, resistance. So various these terms you learn in the first part. Also what is meant by antigen, what is meant by antibody. After that you learn immunity is basically of two types, innate immunity and acquired immunity. In innate immunity we learn it is present by birth. ही जी इम्युनिटी आहे ती बाय बर्थ आहे. इट इज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे. इट डू नॉट डिपेंड ऑन प्रिव्हियस एक्सपोजर ऑफ द पॅथोजन. सो असे वेगवेगळे क्रायटेरिया आपण इनेट इम्युनिटीचे बघितले. आणि इनेट इम्युनिटीमध्ये जे काही बॅरियर येतात त्याच्यामध्ये इपिथेलियल सरफेस, मग इपिथेलियल सरफेसमध्ये स्किन, म्युकस मेम्ब्रेन असेल किंवा अजून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, गॅस्ट्रिक सिक्रेशन असेल किंवा माउथमध्ये असणारा सलायवा हे आपण बघितलं. त्यानंतर ब्लड सेल्स विच इन्वॉल्व इन इनेट इम्युनिटी ते आपण बघितलं. केमिकल्स प्रेझेंट इन द ब्लड, त्याच्यामध्ये सायटोकाईन आणि इंटरफेरॉन यासारखे आपण केमिकल जे ते स्टडी केले. त्यानंतर ॲक्यूट फेज प्रोटीन हेही आपण स्टडी केलं. आणि नेक्स्ट आपण बघितलं फीवर. सो बघा, हे जे 5 बॅरियर बघितले ते आपण इनेट इम्युनिटीमध्ये स्टडी केले. सगळ्यांनी ते व्यवस्थित लक्षात ठेवा रीड करून. सेकंड जो पार्ट तुम्ही बघितला तो होता ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आपण काय शिकलो? सो ॲक्वायर्ड इम्युनिटी इट इज ॲक्वायर्ड आफ्टर बर्थ. बर्थ नंतर ॲक्वायर केली जाते. नेक्स्ट इट इज स्पेसिफिक. ती स्पेसिफिक आहे. इट डिपेंड ऑन प्रिव्हियस एक्सपोजर. प्रिव्हियस एक्सपोजरवरती डिपेंड करते. म्हणजे जर आधीच एक्सपोज झालेलं असेल सिस्टीम त्या पॅथोजनला आणि सेम पॅथोजन सेकंड टाइम थर्ड टाइम जर आला तर त्यावेळेसचा जो रिस्पॉन्स असतो तो क्विक आणि खूप स्ट्रॉंग रिस्पॉन्स दिला जातो. तर हे आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीबद्दल बघितलं. ॲक्वायर्ड इम्युनिटी आपण ब्रॉडली 2 पार्टमध्ये डिवाइड केली. तर त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. त्यानंतर ॲक्टिव्ह इम्युनिटी जी आहे ती नेक्स्ट आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केली, नॅचरल अँड आर्टिफिशियल. सो तुम्हाला माहिती आहे ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. इन दिस immunity our immune system is actively participated. आपली immune system जी आहे ती actively participate होते. And in passive immunity immune system do not participate actively. Actually it do not perform any role. Ready-made antibodies are received by the patient. Patient ready-made antibodies receive करतो. So that we learn. After that next we learn that in acquired immunity, it means in active acquired immunity, it is further divided into 2 parts, natural and artificial. So in natural acquired active immunity, this developed due to natural infection. The naturally infection झालं पॅथोजनचं तर जी इम्युनिटी डेव्हलप होते तिला म्हटलं जातं नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि दुसरी जी सांगितली तुम्हाला आर्टिफिशियल. आर्टिफिशियलमध्ये मी तुम्हाला सांगितलं जर आपण व्हॅक्सिन घेतलं तर व्हॅक्सिन घेतल्याने जी इम्युनिटी डेव्हलप होते तिला म्हटलं जातं आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. हे आपण ॲक्वायर्डचे टाईप बघितले, ॲक्टिव्ह ॲक्वायर्डचे. पॅसिव्हमध्ये तुम्ही 2 शिकला, नॅचरल अँड आर्टिफिशियल. नॅचरलमध्ये तुम्हाला सांगितलं फिटस बर्थच्या आधी मदरकडून फिटसकडे प्लासेंटामधून अँटीबॉडीज डायरेक्टली ट्रान्सफर होतात आणि आफ्टर बर्थ मिल्कमधून ट्रान्सफर होतात. हे आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी जी आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियसली प्रिपेअर्ड ज्या अँटीबॉडीज असतात त्या अँटीबॉडीज पेशंटच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केल्या जातात. सो हे आपण इम्युनिटीचे वेगवेगळे टाईप्स स्टडी केले. इम्युनिटीच्या टाईप्स नंतर तुम्ही अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते डिटेल स्टडी केलं. अँटीबॉडीच्या स्ट्रक्चर नंतर अँटीजन आणि अँटीबॉडी यांची इंटरॅक्शन कशी होते, सेरोलॉजी म्हणजे काय असतं हे आपण पुढे बघितलं. आणि त्यानंतर फायनली तुम्ही त्याच्यामध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी असल्यामुळे त्याच्याशी रिलेटेड ब्लड ग्रुपिंगच्या सिस्टीम बघितल्या. AB, O आणि RH फॅक्टर हे स्टडी केलं. आणि त्यातच आपण एक डिसीज स्टडी केला. त्या डिसीजचं नेम होतं HDN म्हणजे हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. तर तो डिसीज आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर कॉमन ह्युमन डिसीजेस
हा या लेसनचा सेकंड आणि अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा आपण स्टार्ट करणार आहोत. हा स्टार्ट करत असताना इंट्रोडक्टरी काही टर्म्स दिलेले आहेत, तर त्यातल्या काही टर्म्स आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये झालेल्या आहेत. तुम्हाला रिवाइज होतात का बघा. जस्ट एकदा रिकॉल करते आणि आपण डिसीजेस स्टार्ट करूया. फक्त एवढं माहिती असू द्या सुरुवातीलाच की आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस स्टडी करणार आहोत. म्हणजे काही डिसीजेस आपल्याला प्रोटोझोआमुळे होतात, काही बॅक्टेरियामुळे होतात, काही व्हायरसमुळे होतात, तर काही फंजाईमुळे होतात. सो बऱ्यापैकी सगळ्या कॅटेगरीमधले डिसीजेस आपण स्टडी करणार आहोत. आणि फायनली एड्स आणि कॅन्सर हे दोन मेजर डेथ कॉझिंग डिसीजेस सुद्धा आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट इन कॉमन ह्युमन डिसीजेस डेफिनेशन ऑफ डिसीज. सो डिसीजचे डेफिनेशन या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेली. सो डिसीज इज ए कंडिशन ऑफ डिस्टर्ब और डिरेंज्ड फंक्शनिंग ऑफ ऑर्गन और ऑर्गन सिस्टीम. डिसीज ही कंडिशन आहे आणि या कंडिशनमध्ये फंक्शनिंग डिस्टर्ब होतं. कोणाचं? ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीमचं. एखादं ऑर्गन असेल किंवा ऑर्गन सिस्टीम असेल त्याचं फंक्शनिंग डिस्टर्ब होतं. आणि हे डिस्टर्ब कशामुळे होतं? तर याचे वेगवेगळे रिझन्स आपण बघितले. तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन असू शकतं एखाद्या पॅथोजनचं, किंवा डिफेक्टिव्ह फंक्शनिंग असू शकतं, किंवा बाकीचा जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो, डिफेक्टिव्ह न्यूट्रिशन डाएट असू शकतं. सो या वेगवेगळ्या रिझनमुळे ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीमचं फंक्शनिंग जे आहे ते डिस्टर्ब होतं आणि यालाच आपण काय म्हणतोय? डिसीज. पुन्हा एकदा रिपीट करते. डिसीज इज ए कंडिशन ऑफ डिस्टर्ब और deranged functioning of one or more organ or organ system due to infection, defective nutrient or genetic factor. So it is called as disease. So disease तुम्हाला समजलं? सगळ्यांना लक्षात आलं का? डिसीज काय आहे? कंडिशन आहे. या कंडिशनमध्ये कशामध्ये डिस्टर्बन्स आलेला आहे? फंक्शनिंगमध्ये. एकतर एका ऑर्गनच्या, एकापेक्षा जास्त ऑर्गनच्या किंवा सिस्टीमच्या फंक्शनिंगमध्ये डिस्टर्बन्स आला. आणि डिस्टर्बन्स कशामुळे येतो? तर याचे वेगवेगळे रिझन आहेत. ड्यू टू इन्फेक्शन, ड्यू टू हेरिडिटी और ड्यू टू डिफेक्टिव्ह डाएट अँड देअर इज डिसीज. स्वतः ही डिसीजच्या डेफिनेशन नंतर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ डिसीजेस. नाव डिसीजेस आर क्लासिफाइड इनटू टू टाइप, congenital diseases and acquired diseases. So in congenital diseases we learn these diseases are present from birth. Congenital diseases जे आहेत ते बर्थ पासून प्रेझेंट असतात, बाय बर्थ असतात. मे बी एखादा डिफेक्टिव्ह जीन पॅरेंटकडून रिसीव्ह केल्यामुळे बाय बर्थ. फॉर एक्झाम्पल तुम्ही 10th मध्ये डाऊन सिंड्रोम, क्लिनेफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम हे सिंड्रोम आपण स्टडी केलेलं आहे. तर या सगळ्यांमध्ये एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा किंवा एखादा क्रोमोझोम कमी असं जर आलं तर याच्यामुळे हे डिसीजेस झालेले असतात. तर हे डिसीजेस बाय बर्थ प्रेझेंट आहे. सो सच टाइप ऑफ डिसीजेस आर कॉल्ड ॲज congenital diseases. Second, these diseases are caused due to genetic abnormality. जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी किंवा अदर मेटाबॉलिक डिसऑर्डर याच्यामुळे हे कोजनायटल डिसीजेस होतात. मोस्टली कोजनायटल डिसीजेस जे आहेत ते परमनंट असतात और दे आर इनक्युरेबल किंवा ते इनक्युरेबल असू शकतात. सो काय सांगितलं बघा? इन कोजनायटल डिसीजेस these diseases are present from birth. Mostly they are caused due to genetic abnormality or defective diet, nutrition. Mostly हे permanent असतात किंवा हे incurable असतात. So this is about congenital diseases. आता जरी मी permanent किंवा incurable सांगितलं तरी यापैकी काही डिसीजेस मॉडर्न सायन्स किंवा याच्यामधल्या टेक्नॉलॉजी, मेडिकलमधल्या टेक्नॉलॉजीमुळे क्युरेबल आहेत. त्याच्यामध्ये जीन थेरपी किंवा एन्झाईम थेरपी यासारख्या थेरपीज दिल्या जातात आणि हे डिसीजेस जे आहेत ते क्युअर करता येतात. आय होप तुम्हाला फर्स्ट पार्ट कळला असेल कोजनायटल डिसीजेस. सो काय काय सांगितलं कोजनायटल डिसीजेसमध्ये? एकदा सगळ्यांनी रिपीट करा. कोजनायटल डिसीजेस दे आर प्रेझेंट फ्रॉम बर्थ. सेकंड सांगितलं दे आर कॉज ड्यू टू जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी और मेटाबॉलिक डिसफंक्शनिंग. नेक्स्ट काय सांगितलं? these diseases are may be permanent or they may be incurable. हे डिसीजेस परमनंट असतात किंवा इनक्युरेबल असतात. बट ड्यू टू मॉडर्न टेक्नॉलॉजी
these diseases can be cured. For example, gene therapy or enzyme therapy can be used to cure these congenital diseases. Now second is acquired diseases. Second जे सांगितलेलं आहे ते acquired आहे. Acquired, these diseases are acquired after birth. मी तुम्हाला आधीच सांगितलं congenital diseases बर्थ पासून आहे, फ्रॉम बर्थ आहे. मात्र acquired जे आहे ते आफ्टर बर्थ नंतर ते acquire केले जातात. Hence they are called as acquired diseases. Now acquired diseases किती पार्ट मध्ये डिवाइड झाले? कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल या दोन पार्ट मध्ये डिवाइड केले जातात. आता कम्युनिकेबल म्हणजे काय? सो दिस कम्युनिकेबल डिसीजेस कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम infected person to healthy person. कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत ते इन्फेक्टेड पर्सन पासून हेल्दी पर्सन पर्यंत ट्रान्सफर केले जातात. मग फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला मलेरिया झालेला आहे तर त्या पेशंटला मलेरिया असणाऱ्या पेशंटला जर एनाफिलस मस्किटोच्या फिमेलने बाईट केलं आणि सेम मस्किटोने जर हेल्दी पर्सनला बाईट केलं तर इन्फेक्टेड पर्सन पासून हेल्दी पर्सन पर्यंत हा डिसीज काय होतोय? ट्रान्सफर होतोय. सो सच डिसीजेस आर कॉल्ड ॲज कम्युनिकेबल डिसीजेस. आणि नॉन कम्युनिकेबल कशाला म्हणायचं? कॅनॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू हेल्दी पर्सन. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत ते इन्फेक्टेड पर्सन पासून हेल्दी पर्सन पर्यंत ट्रान्समिट होत नाही. त्यांना नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असं म्हटलं जातं. मी कम्युनिकेबल मध्ये एक्झाम्पल सांगितलं मलेरिया. तर नॉन कम्युनिकेबल मध्ये आपण बघू शकतो कॅन्सर किंवा डायबिटीज यासारखे जे डिसीजेस आहेत. सपोज एखाद्या पेशंटला डायबिटीज आहे तर त्या पेशंटच्या शेअर केलेल्या वस्तू आपण शेअर करण्याने किंवा त्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याने हे डिसीज ट्रान्सफर होत नाही. सो हे जे दोन डिसीज आहेत कॅन्सर डायबिटीज हे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे आणि मलेरिया मी तुम्हाला सांगितलं कम्युनिकेबल डिसीज आहे. आता हे बघा कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत ते मोस्टली दे आर कॉज्ड ड्यू टू पॅथोजन. कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत ते मोस्टली पॅथोजनमुळे कॉज केले जातात. पॅथोजनमुळे बऱ्यापैकी होतात. मग आता पॅथोजन कोणाला म्हणायचं? सो pathogen it is a disease causing organism. disease causing organism जो आहे त्याला पॅथोजन असं सुद्धा म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघा पॅथोजन it is a disease causing organism. सो डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम जो त्यांना काय म्हटलं जातं? पॅथोजन. मग आता डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये कोण कोण येतं? सो याच्यामध्ये फर्स्ट इज बॅक्टेरिया, सेकंड वन इज व्हायरस, फंजाई, प्रोटोजोआ, worm. So these are the various organisms which are called as pathogen, and those organisms called as pathogen which causes diseases to us. Okay, so कोणालाही आपण पॅथोजन म्हणत नाही. जो ऑर्गॅनिझम आपल्याला डिसीज कॉज करू शकतो त्याला काय म्हटलं जातं? पॅथोजन. आणि मोस्टली बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाई, प्रोटोझोआ, वर्म हे सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत हे मोस्टली पॅथोजन मध्ये येतात. आता याच्यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे व्हेक्टर. सो काही पॅथोजन जे आहेत ते आपल्यापर्यंत व्हेक्टर थ्रू पोहोचतात. सो सम पॅथोजन reach to us through vector. काही पॅथोजन जे आहेत ते आपल्यापर्यंत व्हेक्टरच्या माध्यमातून पोहोचतात. नाव व्हॉट इज मीन बाय व्हेक्टर? सो फॉर एक्झाम्पल मलेरिया सगळ्यांना माहिती आहे. मलेरिया कधी होतो? तर मॉस्किटोच्या बाईटमुळे होतो. आता मॉस्किटोमुळे कसं काय मलेरिया होतो? सो बघा फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनला मलेरिया हा डिसीज झालेला आहे.
जर त्या पर्सनला मॉस्किटोनी बाईट केलं आणि सेम मॉस्किटोनी हेल्दी पर्सनला जर बाईट केलं तर त्या मलेरियाच्या पेशंटमधला प्रोटोझोआ हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये येतो आणि त्याला तो डिसीज होतो. मग आता या ठिकाणी मॉस्किटोने काय म्हणून काम केलं? व्हेक्टर. सो द व्हेक्टर जस्ट कॅरीज पॅथोजन फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. सो व्हेक्टर जो आहे तो काय म्हणून काम करतोय? कॅरियर म्हणून काम करतो. कॅरियर म्हणून काम करतो आणि तो पॅथोजनला एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन पर्यंत कॅरी करण्याचं काम करतो. आता यातले जे व्हेक्टर आहेत मोस्टली व्हेक्टर जे असतात ते पॅरासाइट असतात. पॅरासाइट व्हेक्टर असतात म्हणजे काय? तर बऱ्यापैकी व्हेक्टर पॅरासाइट आहेत म्हणजे पॅरासाइट आर दोज ऑर्गॅनिझम्स which grow on or inside the body of other organism. सो पॅरासाइट म्हणजे असं ऑर्गॅनिझम जो एकतर दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या वरती ग्रो होतो किंवा बॉडीच्या आत. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या डोक्यामध्ये लाईस किंवा उवा बघतो किंवा टिक, ज्याला मराठीत गोचिड असंही म्हटलं जातं. तर हे जे टिक आहे ते डॉगच्या नेकवरती किंवा आपले जे पेट ॲनिमल असतात काऊ यांच्या नेकवरती आपल्याला बघायला मिळतात. तर हे जे ऑर्गॅनिझम आहे ते बॉडीच्या वरती ग्रो होत आहे. सो दोज ऑर्गॅनिझम विच ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम दे आर कॉल्ड ॲज एक्टोपॅरासाइट. आणि यातले काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते बॉडीच्या आत, फॉर एक्झाम्पल वर्म, आपल्या इंटेस्टाईनमध्ये आपल्याला वेगवेगळे वर्म जे आहेत ते बघायला मिळतात. तर हे जे वर्म आहे तर हे वर्म जे आत राहत आहेत त्यांना म्हटलं जातं एंडोपॅरासाइट. सो पुन्हा एकदा बघा, पॅरासाइट आर दोज ऑर्गॅनिझम which grow on or inside the body of other organism and take nutrient from host. Take nutrient from host are called as parasite. Now in parasite there are two type. Parasite मध्ये दोन टाइप येतात. कुठले दोन टाइप येतात बघा पॅरासाइट मध्ये? त्याच्यामध्ये जो फर्स्ट येतो तो आहे एक्टोपॅरासाइट आणि जो सेकंड आहे तो आहे एंडोपॅरासाइट. मी आताच तुम्हाला मीनिंग सांगितलं. एक्टोपॅरासाइट मीन्स दोज ऑर्गॅनिझम which lives on the body of other organism and endoparasite means those organism which lives inside the body of other organism are called as endoparasite. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा? आपण काय काय बघितलं? व्हॉट इज मीन बाय डिसीज? डिसीज इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्ब और deranged functioning of one or more organ or organ system and it is due to infection or due to heredity or due to defective diet or nutrient. So it is called as disease. Next we learn disease are classified into main two classes, congenital diseases and acquired diseases, out of which congenital diseases are present from birth. They are caused due to genetic abnormality. They are mostly permanent or incurable, but due to modern technology, some diseases can be cured like with the help of therapy like gene therapy or enzyme therapy. Second is acquired diseases. They are acquired after birth. Next, they are communicable, divided into two parts, communicable and non-communicable. Now you can tell, communicable means the disease which can transfer from infected person to healthy person. It is called as communicable. And non-communicable which cannot transfer from infected person to healthy person. Next, communicable diseases mostly caused due to pathogen. So now what is meant by pathogen? So in pathogen we learn organisms which causes diseases are called as pathogen. And pathogens mainly include bacteria, viruses, fungi, protozoa and worm. हे जे आहेत ते पॅथोजन मध्ये इन्क्लूड केले जातात. नेक्स्ट सांगितलं की काही पॅथोजन डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत तर ते व्हेक्टरच्या माध्यमातून पोहोचतात. सो व्हॉट इज व्हेक्टर? व्हेक्टर इज ए
various vector you know, like mosquito, housefly, cockroaches. These are the vectors which carries pathogen from infected to healthy person. Next one is parasite. So हे जे तुम्हाला व्हेक्टर सांगितले हे मोस्टली पॅरासाइट असतात. पॅरासाइट म्हणजे काय? Those organisms which grow on or inside the body of other organism and take nutrient from the host are called as parasites. आता हे जे पॅरासाइट आहेत ते किती प्रकारचे आहेत? दोन, एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट grow on the body of other organism and endoparasite grow inside the body of other organism. सगळ्यांचे एक्झाम्पल लक्षात आले का बघा? कोजेनाइटल डिसीजेस मध्ये मी एक्झाम्पल सांगितलं, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लिनेफेल्टर सिंड्रोम, सगळे तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे, पुन्हा 12th ला असणार यावर्षी. ॲक्वायर्ड डिसीजेस मध्ये कम्युनिकेबल मध्ये मी फॉर एक्झाम्पल सांगितलं मलेरिया किंवा जे बॅक्टेरियामुळे होणार आहे टीबी, अगदी आत्ताचा तुम्ही कोरोना, कॉमन कोल्ड हे घेऊ शकता. नेक्स्ट नॉन कम्युनिकेबल, यात कॅन्सर आणि डायबिटीज सांगितलं. पॅथोजनचे एक्झाम्पल सांगितले. व्हेक्टर कोणाला म्हणायचं ते सांगितलं, मॉस्किटो, हाऊसफ्लाय, कॉक्रोचेस, दीज आर दी व्हेक्टर्स. आणि पॅरासाइटचे सुद्धा एक्झाम्पल सांगितले. फर्स्ट एक्टोपॅरासाइट कोण आहे? एक्टोमध्ये लीच सुद्धा येतो, एक्टोमध्ये टिक येतं, लाईस येतं, हे सगळे एक्टोपॅरासाइट आहेत. आणि एंडोपॅरासाइटमध्ये बॉडीच्या आतमध्ये राहणारा वर्म किंवा मलेरियाचा पॅरासाइट सुद्धा एंडोपॅरासाइट आहे. सो टिल दिस पॉइंट वी लर्न various terms related to the diseases. So या पॉइंट पर्यंत तुम्ही डिसीजेसशी रिलेटेड वेगवेगळ्या टर्म जे आहेत त्या आपण आता बघितल्या. यानंतर नेक्स्ट जो आहे आपण फर्स्ट डिसीज स्टार्ट करतोय आणि त्या डिसीजचं नेम आहे मलेरिया. सो सी फर्स्ट डिसीज आपण स्टार्ट करतोय मलेरिया. मलेरियामध्ये काय दिलेलं आहे बघा? फर्स्ट इट इज वेक्टर बॉर्न कम्युनिकेबल डिसीज. सो व्हॉट इज मीन बाय वेक्टर बॉर्न कम्युनिकेबल डिसीज? सो सी इन वेक्टर बॉर्न इट मीन्स that disease is transferred from one person to another person with the help of vector. So some diseases are transferred through the air, some transferred through the water, some foodborne diseases. In this way malaria it is vector borne disease and this disease is caused due to mosquito. So हा जो डिसीज आहे हा मॉस्किटो मुळे कॉज होतो. आणि याच्यामध्ये जो मॉस्किटो डिसीज कॉज करणार आहे त्याचं नेम आहे एनाफिलस मॉस्किटो. आणि एनाफिलस मॉस्किटोमध्ये फीमेल एनाफिलस मॉस्किटो जो आहे हा डिसीज एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत कॅरी करण्याचं काम करतो. सो इट इज वेक्टर बॉर्न कम्युनिकेबल डिसीज और इन्फेक्शियस डिसीज. नेक्स्ट याचा जो पॉझिटिव्ह एजंट, सो या मुलांना लक्षात येत नाही, बऱ्याचदा असं सांगितलं जातं की हा मलेरिया कोणामुळे होतो? मॉस्किटोमुळे होतो. सो मॉस्किटो ॲक्च्युली फक्त पॅथोजनला एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत कॅरी करतोय. पॅथोजन वेगळाच आहे आणि पॅथोजन जो आहे तो प्रोटिस्टा. सो प्रोटिस्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वेगवेगळे किंगडम स्टडी केलेले आहेत. त्यातल्या व्हिडॅकर्स किंगडम सिस्टीमनुसार किंगडम मोडेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमॅलिया हे तुम्हाला माहिती आहे. यापैकी एक प्रोटिस्ट आहे ज्या प्रोटिस्टमुळे मलेरिया हा डिसीज जो आहे तो कॉज केला जातो. आता प्रोटिस्ट जो आहे त्याचं नेम आहे प्लाझ्मोडियम. सो रिमेंबर द नेम प्लाझ्मोडियम. इट इज द पॅथोजन, इट इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ मलेरिया. सो मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे? सो तो एक प्रोटिस्ट आहे, त्याचं नेम आहे प्लाझ्मोडियम. सो मुलांना प्रोटिस्ट का जाणीवपूर्वक सांगते? सो काही डिसीजेस प्रोटिस्टामुळे होतात, काही बॅक्टेरियामुळे होतात, काही व्हायरसेसमुळे. सो प्रोटिस्टामुळे कुठले झाले हे पटकन लक्षात येत नाही, म्हणून रिपीट केला. प्लाझ्मोडियम किंगडम प्रोटिस्टामध्ये येतो आणि त्याच्यामुळे मलेरिया डिसीज होतो. फक्त प्लाझ्मोडियमला एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे कॅरी करण्यासाठी एनाफिलस मॉस्किटो जो आहे त्या कॅरियरची गरज पडते. आता हा जो प्लाझ्मोडियम आहे याच्या मेन 4 स्पीसीज आहे. त्याचा फर्स्ट बघा प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे प्लाझ्मोडियम ओव्हेली,
लास्ट आहे प्लाझ्मोडियम मलेरिया. सो दीज आर दी 4 पॉझिटिव्ह एजंट ऑफ दी मलेरिया. सो याच्यामध्ये बघा मलेरियाचे 4 पॉझिटिव्ह, एक मेन प्रोटिस्ट आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमच्या 4 स्पीसीज आहेत जे आपल्याला मलेरिया हा डिसीज कॉज करतात. सो त्यातला फर्स्ट सांगितला प्लाझ्मोडियम विवॅक्स, सेकंड आहे प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम, त्यानंतर नेक्स्ट सांगितला प्लाझ्मोडियम ओवेली आणि लास्ट आहे प्लाझ्मोडियम मलेरी. त्यातला जो फॅल्सीपेरम आहे तो सिरियस इलनेस कॉज करतो. सिरियस इलनेस म्हणजे डेथ कॉझिंग. याच्यामध्ये फॅल्सीपेरमचं जर इन्फेक्शन असेल तर त्या कंडिशनमध्ये, त्या मलेरियाच्या कंडिशनमध्ये डेथ होऊ शकते. पण विवॅक्स, ओव्हेली किंवा मलेरी जे आहे रेअरली तेवढे सिरियस इलनेस कॉज करतात. शक्यतो हे राहिलेले 3 जे आहेत ते तितके सिरियस इलनेस कॉज करत नाही जेवढा फॅल्सीपेरम. सो जस्ट मी तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह एजंट. सो इथपर्यंत तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे तर व्हेक्टर कोण आहे आणि पॉझिटिव्ह एजंट. सो इथून पुढे तुम्ही जे डिसीजेस स्टडी करणार आहात त्यात जर व्हेक्टर बॉर्न असेल तर व्हेक्टरचं नेम, पॉझिटिव्ह एजंटचं नेम, त्यानंतर त्या डिसीजचे साईन आणि सिम्पटम काय असतात, तो डिसीज ट्रान्सफर कसा होतो. जसं व्हेक्टरने सांगितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे. जर ट्रान्सफर माहिती असेल तर तो डिसीज प्रिव्हेंट कसा करायचा आणि जर डिसीज झाला तर त्यासाठी क्युअर काय असू शकते, ट्रीटमेंट काय असू शकते, काही याच्यात दिलेलं आहे. आणि काही ठिकाणी त्या ऑर्गॅनिझमची लाईफ सायकल दिलेली आहे. जसं प्लाझ्मोडियम आपल्या बॉडीमध्ये ग्रो होतो, व कुठल्या कुठल्या पार्टमध्ये तो कसा ग्रो होतोय त्याची लाईफ सायकल आहे. सो ज्या ज्या ठिकाणी लाईफ सायकल दिलेली आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. सो किती पॉईंट सांगितले? जर व्हेक्टर बॉर्न असेल तर नेम ऑफ व्हेक्टर, सेकंड पॉझिटिव्ह एजंट, थर्ड साईन सिम्पटम, नेक्स्ट प्रिव्हेन्शन ऑर ट्रीटमेंट ऑर क्युअर ऑफ डिसीज आणि लास्ट तुम्हाला सांगितलं जर लाईफ सायकल दिलेली असेल तर लाईफ सायकल. सो यात तुम्ही 2 पॉईंट कंप्लीट केले. मलेरिया फर्स्ट व्हेक्टर विच इज व्हेक्टर, मलेरियाचा व्हेक्टर आहे फिमेल अनाफिलस मॉस्किटो. याचा पॉझिटिव्ह एजंट आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमचे किती स्पीसीज? 4 स्पीसीज. प्लाझ्मोडियम विवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम, प्लाझ्मोडियम ओवेली अँड प्लाझ्मोडियम मलेरी. Out of which falciparum is the organism which causes serious illness, other causes rarely. Rarely ते serious cause करतात, otherwise ते तितके deadly organism नाही. तर साइन सिम्पटम काय बघा, मलेरियामध्ये तुम्हाला साइन सिम्पटम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो ते 3 पार्टमध्ये डिवाइड केले असं आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल साइन अँड सिम्पटम और सिम्पटम्स ऑफ मलेरिया begin to appear after 7 to 15 days after mosquito bite. मॉस्किटोने सपोज आज बाईट केलं तर यानंतर मलेरियाचे सिम्पटम दिसायला जवळपास 7 to 15 डेज जाणार आहेत. 1 ते 2 आठवडे जाणार आहेत आणि त्यानंतर याचे सिम्पटम्स ॲपियर व्हायला सुरुवात होते. आय रिपीट वन्स अगेन, सिम्पटम्स ऑफ मलेरिया बिगिन्स टू ॲपियर 7 to 15 डेज आफ्टर मॉस्किटो बाईट. मॉस्किटो बाईट नंतर 7 to 15 डेज. कोणताही मॉस्किटो नाही, इन्फेक्शियस मॉस्किटोने बाईट केलं तर. ओके, आता सिम्पटम काय? फर्स्ट इनिशियली सिम्पटम. इनिशियली काय सिम्पटम दिसतात? इनिशियली सी फीवर, हेडॅक अँड चिल. सो ताप येणं, डोकं दुखणं आणि थंडी भरून ताप येणं म्हणजे थंडी वाजणं. सो हे जे आहेत ते इनिशियल सिम्पटम दिसतात, फीवर, हेडॅक अँड चिल्स. ओके, आता हे झाले इनिशियल सिम्पटम. नेक्स्ट दिलेले आहे क्लासिकल सिम्पटम. क्लासिकल सिम्पटममध्ये एक अतिशय इम्पॉर्टंट क्लासिकल म्हणजे की हे जर सिम्पटम असेल तर त्याच्यावरून मलेरिया आहे हे कन्फर्म करता येतं. सो असं जे सिम्पटम आहे ते काय आहे बघा, सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर. मुलांना नीट लक्षात येऊ नये का? हे महत्त्वाचं सिम्पटम आहे मलेरियाचं. सायक्लिकल ऑकरन्स ऑफ हाय फीवर म्हणजे काय? तर काही दिवसानंतर म्हणजे सपोज आज फीवर आला तर 1-2 दिवसांत फीवर तो कमी झाल्यानंतर 1-2 दिवस आपल्याला फीवर दिसणार नाही, त्यानंतर पुन्हा तसाच फीवर येणार. सो आज आल्यानंतर 2 दिवसाचा गॅप, पुन्हा तसंच. सो या पद्धतीनं सायक्लिकली सायकल रिपीट होते फीवरची. सो सायक्लिकल ऑकरन्स ऑफ हाय फीवर. हाय फीवर काही टाइम पिरियड नंतर रिपीट होतो. मग आता बघा, सपोज हाय फीवर आला, हाय फीवर इट इज फॉलोड बाय फीवर नंतर काय येतं? स्वेटिंग अँड नेक्स्ट इज शिवरिंग. स्वेटिंग आणि शिवरिंग जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. एंटायर एपिसोड इज ऑफ 4 to 6 hours. म्हणजे फीवर, स्वेटिंग, शिवरिंग हा सगळा जो एपिसोड आहे किती वेळ राहतो? 4 to 6 hours.
and recurs after 2 to 3 days. पुन्हा रिपीट कधी होणार तर सपोज आज हाय फीवर आला तर यानंतर तो हाय फीवर 4 to 6 आवर राहील आणि त्यानंतर तो कमी होईल. पुन्हा 2 किंवा 3 दिवसानंतर सेम सायकल रिपीट होईल हाय फीवरची. सो इट इज क्लासिकल सिम्पटम ऑफ मलेरिया. वन्स अगेन जे बोर्डवरती लिहिले हे सगळं महत्त्वाचं आहे. क्लासिकल सिम्पटममध्ये सायक्लिकल ऑकरन्स ऑफ हाय फीवर. High fever it is followed by sweating and shivering. Entire episode of fever, sweating and shivering is for 4 to 6 hours, and this symptom or this episode of fever recur after 2 to 3 days. 3 days नंतर पुन्हा reoccur होणार आहे. पुन्हा सिम्पटम आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. सो मी दोनच सांगितले. इनिशियल सिम्पटम मध्ये सांगितलं फीवर, हेडेक अँड चिल. क्लासिकल सिम्पटम मध्ये सांगितलं cyclical occurrence of high fever. That high fever is followed by shivering and sweating, and this entire episode of fever, sweating and shivering is near about 4 to 6 hours, and this symptom reoccurs after 2 to 3 days. काही पॅथोजनच्या बाबतीत 2 दिवसानंतर आणि काहींच्या बाबतीत 3 दिवसानंतर हा एपिसोड रिपीट होतो. व ते आपण पाहणार आहे की कोणत्या प्लाझ्मोडियममध्ये 2 दिवसानंतर हाय फीवरची सायकल रिपीट होते आणि कोणामध्ये 3 दिवसानंतर. सी नेक्स्ट सिम्पटम नेक्स्ट काय आहे बघा. सो नेक्स्ट सिम्पटम जे दिलेले आहे ते आहे vomiting. सो फीवर, हेडेक, स्वेट, चिल हे तर दिसतातच, पण याच्याबरोबर वॉमिटिंग हेही आपल्याला सिम्पटम दिसतात. नेक्स्ट इज आर्थ्रॅल्जिया. आर्थ्रॅल्जिया म्हणजे जॉईंट पेन. जॉईंटमध्ये जे ते पेन दिसायला सुरुवात होते किंवा पेन्स होतात. नेक्स्ट इज ॲनेमिया. ॲनेमिया कधी म्हणायचं जेव्हा हिमोग्लोबिनची लेवल ब्लडमध्ये कमी होते त्या कंडिशनला ॲनेमिया असं म्हटलं जातं. या ठिकाणी काय ॲनेमिया दिसेल तर बघा हा जो पॅथोजन आहे तो आरबीसीच्या आत ग्रो होतो आणि आरबीसी बस्ट करतो, ब्रेक करतो. मग बराच आरबीसीचा नंबर कमी होतो आणि रिझल्ट त्याचा असतो की हिमोग्लोबिन सुद्धा कमी होतं. सो कॉजेस ॲनेमिया. आफ्टर हिमोग्लोबिन युरिया. हिमोग्लोबिन युरिया काय आहे हे एक्सक्रिएशनमध्ये तुम्ही शिकलेला आहात. हिमोग्लोबिन युरिया म्हणजे युरिनमध्ये हिमोग्लोबिन आढळणं. नेक्स्ट जे आहे ते हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली म्हणजे एनलार्ज लिव्हर. नेक्स्ट इज रेटिनल डॅमेज अँड सेरेब्रल मलेरिया. सेरेब्रल मलेरिया बघा. नेक्स्ट सिम्पटम सांगितले वॉमिटिंग. नेक्स्ट इज आर्थ्रॅल्जिया म्हणजे जॉईंट पेन. ॲनेमिया म्हणजे लेस लेवल ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन युरिया मीन्स ऑकरन्स ऑफ हिमोग्लोबिन इन युरिन. हिपॅटोमेगॅली इट मीन्स एनलार्ज लिव्हर. रेटिनल डॅमेज. रेटिना इट इज द पार्ट ऑफ आय ऑन विच इमेज इज फॉर्म. So that retina get damaged due to this malaria, and when retina get damaged there is convulsion means blood image missing. Next is cerebral malaria. Cerebral malaria means infection of brain is caused due to this pathogen. So these are the sign and symptom of the malaria. So we divided symptoms in the 3 part: initial symptom, classical symptom, and these various other symptom. So in initial symptom there is headache, fever and chill. In classical symptom, cyclical occurrence of high fever which is followed by sweating and chill. This episode is for 4 to 6 hours and it reoccurs after 2 to 3 days. It is classical symptom of malaria. Next is vomiting, anemia, hemoglobin urea, arthralgia, hepatomegaly, retinal damage and cerebral malaria. So these are the various symptoms of the disease malaria. After symptom they have given one chart. या symptom नंतर त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. चार्ट काय आहे बघा सगळ्यांनी.
नेक्स्ट या चार्टमध्ये त्यांनी ऑर्गॅनिझमचं नेम, सेकंड इन्क्युबेशन पिरियड, अँड लास्ट फीवर, हाय फीवर सायकल किती वेळानंतर रिपीट होते. म्हणजे आपण ज्या 4 स्पीसीज बघितलं, प्लाझ्मोडियम ओव्हेली, फॅल्सिपेरम, मलेरी, विवॅक्स, ह्या ज्या स्पीसीज आहेत, ह्या सगळ्यांमध्ये मलेरियाचं ते क्लासिक सिम्पटम दिसतं. कोणतं क्लासिक सिम्पटम? तर काही टाइम इंटरवल नंतर पुन्हा ते फीवर, हाय फीवर रिपीट होणं. तर हे जे रिपिटेशन आहे हाय फीवरचं, तर ते रिपिटेशन प्रत्येक पॅथोजनमध्ये वेगवेगळ्या टाइम पिरियड नंतर आहे. म्हणजे काही पॅथोजनमध्ये 2 दिवसानंतर दिसतं, काहींमध्ये 3 दिवसानंतर दिसतं. तर तो टाइम पिरियड. आणि दुसरा म्हणजे इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन म्हणजे काय? तर पॅथोजन आज आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यापासून त्याचे सिम्पटम दिसेपर्यंतचा मधला जो स्पॅन आहे, त्याला पूर्ण ग्रो होण्यापर्यंतचा, त्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. सो ते इन्क्युबेशन पिरियड काय आहे बघा. सो फर्स्ट आहे प्लाझ्मोडियम विवॅक्स. आणि प्लाझ्मोडियम विवॅक्सचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो आहे 14 डेज. आणि हाय फीवरची जी सायकल आहे ती 48 आवर्स नंतर रिपीट होते. दुसरा आहे प्लाझ्मोडियम मलेरी. प्लाझ्मोडियम मलेरीचा इन्क्युबेशन पिरियड आहे 28 डेज. आणि यांची जी हाय फीवरची जी सायकल आहे आफ्टर 72 आवर्स. त्यानंतरचा नेक्स्ट आहे प्लाझ्मोडियम ओव्हेली. प्लाझ्मोडियम ओव्हेली याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 17 डेज. आणि त्याची जी सायकल रिपीट होते 48 आवर्स नंतर रिपीट होते. आणि शेवटचा प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 12 डेज. आणि रिपिटेशन जे आहे ते इरेग्युलर असतं 12 to 48 आवर्स. बघा पुन्हा एकदा, प्लाझ्मोडियम विवॅक्स जे साइन सिम्पटम दिसायला 14 डेज लागणार आहे, याचे इन्क्युबेशन पिरियड आहे 14 डेज. आणि हाय फीवरची जी सायकल आहे ती 48 आवर म्हणजे 2 दिवसानंतर रिपीट होणार आहे. आपण इथं लिहूया 2 डेज. प्लाझ्मोडियम मलेरी याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 28 डेज. मलेरीचा सगळ्यात जास्त दिवस आहे 28 डेज. आणि हाय फीवरची सायकल जी आहे ती 78 आवर्स म्हणजे 3 डेज नंतर रिपीट होत आहे. त्यानंतर नेक्स्ट प्लाझ्मोडियम ओव्हेली, इन्क्युबेशन पिरियड आहे 17 डेज आणि रिपीट होते 2 डेज नंतर. आणि लास्ट प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम इरेग्युलर आहे, 12 किंवा 48 तासानंतर ते हाय फीवरचं क्लासिक सिम्पटम दिसतं. सो बघा सिक्वेन्स: विवॅक्स, मलेरी, ओव्हेली आणि फॅल्सिपॅरम. विवॅक्स, मलेरी, ओव्हेली आणि फॅल्सिपॅरम. त्यातला विवॅक्स इन्क्युबेशन पिरियड दिलेला आहे 14 डेज आणि 2 डेज नंतर. बघा सगळ्यांमध्ये 2 डेज आहे ऑन ॲन ॲव्हरेज. फॅल्सिपॅरमचं फक्त इरेग्युलर, बाकीचं 2 डेज. 3 डेज एकट्या मलेरीचा आहे, प्लाझ्मोडियम मलेरी. त्यानंतर इन्क्युबेशन पिरियड बघा, विवॅक्सचा 14 डेज, ओव्हेलीचा 17 डेज आणि फॅल्सिपॅरमचा 12 डेज. मलेरीचा जास्त आहे 28 डेज. तर ही जी सायकल आहे किंवा हा जो टेबल आहे हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. सो इथपर्यंत आपण काय काय कंप्लीट केला. सो फर्स्ट मलेरिया याचा जो इन्फेक्शन आहे ते कशामुळे होता, तर फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोच्या बाईटमुळे. तोही इन्फेक्शन असला पाहिजे. सेकंड तुम्हाला सांगितलं याचा पॉझिटिव्ह एजंट आहे प्लाझ्मोडियम आणि त्याचे 4 स्पीसीज आपण बघितल्या. नेक्स्ट आपण बघितले त्याचे साइन, सिम्पटम्स. आणि फायनली आपण या ऑर्गॅनिझममध्ये क्लासिकल हाय फीवरचं सिम्पटम रिपीट होण्याचा पिरियड कोणामध्ये किती आहे हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत लाईफ सायकल ऑफ दिस प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल काय आहे हे आपण नेक्स्ट पाहणार. सो बघा, नेक्स्ट इज मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ दिस पॅरासाइट. हा जो पॅरासाइट आहे तो एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्सफर कसा होतो, तर त्यातला एक पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे, इट इज ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट वेक्टर फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. सो फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोज आहे याच्या मदतीनं हा जो पॅथोजन आहे तो इन्फेक्टेड पर्सनपासून हेल्दी पर्सनपर्यंत ट्रान्सफर केला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा जो प्लाझ्मोडियम आहे त्याच्या लाईफ सायकलमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत.
मग याच्यामध्ये जेव्हा मस्किटो आपल्याला बाईट करतो ह्युमन बिंगला, तेव्हा त्याच्या लाईफ सायकलमधली स्पोरोझोइट ही स्टेज बॉडीमध्ये रिलीज केली जाते. हे जे स्पोरोझोइट आहेत त्यांचं आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर काही पार्ट ते लिव्हर सेलमध्ये ग्रो होतात आणि काही ते आरबीसीसमध्ये. जेव्हा ते लिव्हर सेलमध्ये ग्रो होतात तेव्हा त्यांचं नेम मेरोझोइट आणि त्यानंतर मेल आणि फिमेल गॅमेट्स, त्यानंतर गॅमेट जे आहेत ते मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर पुन्हा झायगोट तयार होणं, झायगोटपासून पुन्हा स्पोरोसाइट आणि पुन्हा ते बॉडीमध्ये एंटर करणं. तर त्याची ही जी लाईफ सायकल आहे ही डिटेल आपण स्टडी करणार आहोत आणि त्याचे जे डिटेल्स आहेत, ती जी डायग्रॅम आहे ती बुकमध्ये दिलेली आहे. तर ती डायग्रॅम आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस कुठे आणि कसे होतात हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये जे स्टडी केलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्ही बघितलं की वेगवेगळ्या टाईपच्या डिसीजेस, त्याच्यामध्ये कोजनायटल, ॲक्वायडचे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल. मग त्यात आपण फर्स्ट डिसीज स्टार्ट केलेला आहे मलेरिया. मलेरिया जो आहे हा मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट आपण बघितला. त्यानंतर हा मलेरिया जो डिसीज आहे याचे साईन आणि सिम्पटम्स काय असतात हे आपण पाहिले आणि साईन आणि सिम्पटम यानंतर या मलेरियाची लाईफ सायकल जी आहे ती लाईफ सायकल आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. सो हा जो लेसन तुम्ही स्टडी करताय याच्यामध्ये जे डिसीजेस आहेत या डिसीजेसवरती बऱ्याचदा नीटला क्वेश्चन विचारला जातो. सो तुम्हाला प्रत्येक डिसीजच्या नोट्स तयार करताना डिसीजचं नेम, त्यानंतर पॉझिटिव्ह एजंट, नेक्स्ट पॉझिटिव्ह एजंट नंतर त्याचे साईन आणि सिम्पटम, त्यानंतर ट्रान्समिशन म्हणजे हा डिसीज एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट कसा होतो, प्रिव्हेंट कसा करू शकतो किंवा क्युअर दिलं असेल तर, आणि लाईफ सायकल. एक 2-3 डिसीजेसमध्येच फक्त लाईफ सायकल दिलेली आहे. तर तिची लाईफ सायकल आहे ती आपल्याला डिटेल व्यवस्थित लक्षात ठेवायची. सो इथपर्यंत आपण मलेरिया हा पार्ट त्याचा कंप्लीट केलेला आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.